आपलं नाव कसं? माझं अंकुश बेराम पाटील, राहणार कोदवडे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. आता धामणी प्रकल्प पूर्ण झालाय. हा. ते काय पाणी आता मिळेल, पण या अगोदर कळे धरण सोसायटीकडे पाण्याचं नियोजन होतं. त्यावेळी पाणी पुरवठा कसा केला जायचा होता शेतीला? शेतीला पाणी पुरवठा मोटरीच 1,000 2,000 रुपये काढून दादागिरी करून असं पाणी पुरवठा होत होता. जर पैसे दिले नाही तर धरणाचे दारे सोडायचे, पाणी वर द्यायचं नाही, कटवायचं, दादागिरी करायच्या. मग प्रत्येक गावोगावी कोणतरी एक नेमलेलं असायचं, त्यांच्याकडून ते मोटरीच म्हणजे हॉर्स पॉवरला किंवा काय असं जे पैसे असेल ते काढायचं आणि मग त्यांना पैसे दिल्यानंतर मग ती दारं धरणार. त्यानंतर आपल्याला पाणी येत होतं. प्रत्येक वेळी इलेक्शन आली किंवा काय आलं तर परत आणि दारं सोडली जात होती. परत त्या दादागिरीत परत आणि मग पैसे काढायचं, आज सगळं मतदान मागायचं, हे चालू होतं सगळं. पाणी मिळवण्यासाठी धमक्या वगैरे असल्या प्रकार होता का? हो, होत होता. काय होतं, काय करायचं? तेच की दार वगैरे सोडायचं, पाणी खाली सोडायचं, पैसे घ्यायचं, 1,000 2,000 रुपये घ्यायचं मोटरीचा हॉर्स पॉवरला, असं चालू होतं. आणि आपल्या भागात तिने मी विकासच काय केलेला नाही. सगळा विकास सावकर साहेबांनी जे कळीचं जे पूल आहे सगळ्या नावातनं वगैरे बोटीतनं सगळे काय पेशंट वगैरे असेल हे सगळं नावातच घेऊन जायला होतं. हे जे कळीचं जे पूल वगैरे केलेलं आहे सावकर साहेबांनीच केलेलं आहे सगळं. जनसुराज्याचे सर्व ठिकाणी निवडून येतील का? येतील काय 100% गॅरंटी. फक्त काय आता पैशावर सगळंच खेळ चालला येऊ, काय पैसे देऊनच काय सगळं चाललंय आता, कारण का सत्ता त्यांचीच आहे आणि ते ईएमआय घोटाळा काय केला तर आणि सगळं अवघडच आहे. नाही, आता पैशाचा वापर कोण कुठल्या विरोधक करतायत का हे सत्ताधारी करतायत? सत्ताधारी चालू आहे. कारण का जे आता युवराज बेलेकर साहेब जे उभा राहिलेत हे सर्वसामान्य गरीब घराण्यात नाही, त्यांच्याकडे काय पैशाचं असं काय वाटण्यासारखं एवढं बी नाही. सर्व गरीब आहेत ते, कारण का त्यांच्या मागे सगळी जनता आता उभं राहिली सावकर साहेबांची. ओके, थँक्यू.